तर कसं का मित्रांनो, कुठं आलते? मी सध्या मानसिक आजाराने त्रस्त आहो आणि तुम्ही माझ्याकडे कसं काय अचानक केलं? तशी मानसिक रोग तज्ज्ञाला मी बोलवलं आहे. त्याच्या अगोदर आपण पोहोचले फार चांगले झाले. मानसिक रोग तज्ज्ञ आता थोड्याच वेळात हजर होतील. नमस्कार मस्तक कुठे सर, आम्ही तुमची मुलाखत घ्यायसाठी आलो. पण तुम्हाला माही कशी काय मुलाखत घ्यायला लावली? मी एकटा असणारा राहणारा माणूस. मलाच माझा प्रश्न पडला, मी कसं काय जगून राहिलो एकटाच. माझे सगळे लोक लेक सोडून गेले, बायको लेकरं सबन साथे नातेवाईक महाविरोधात आहे. कसं जगावं मला याचा प्रश्न पडला आणि तुम्ही माझी मुलाखत घ्यायसाठी आले. म्हणजे तुम्हाला काहीतरी माझ्या आदर्श दिसून राहिला. तसं मी मानसिक रोग तज्ज्ञाचा सल्ला पहिले घेतो, कारण माझ्यातनी काहीतरी फाडलं असेल असं मला वाटते. कारण मला विनाकारण कोणासंग बोलूच वाटत नाही. या हो डॉक्टर किडेगाळे साहेब, तुमच्या पहिले हे दोन पत्रकार येऊन बसले आहे आपली मुलाखत घ्यायसाठी. कारण हे आपल्या समस्येचे निवारण समस्याचे ग्रस्त लोकांसाठी सांगणार आहेत. नमस्कार हो डॉक्टर साहेब, मी पत्रकार खोटे. माझे नाव खोटे असले तरी मी खरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांमध्ये खरं खरं काय चालते आणि खोट्या खोट्या गोष्टी कोणत्या चालते, म्हणून माझे नाव पत्रकार खोटे आहे. मी आपले हार्दिक स्वागत करतो डॉक्टर साहेब. माझे नाव पत्रकार गोडबोले. मला किती लोकांना वैताग आणला तरी मी लोकांचा गोड बोलून बरोबर त्याचा सरळ अर्थ तयार करतो आणि मी कोणत्याही समस्येचे निवारण माझी स्वतःची करतो आणि त्याची करून देतो. डॉक्टर साहेब, माझी समस्या अशी आहे, मी सध्या एकटा आहे. मी सर्व सुखाचा उपभोग घेतो, पण तरी मला माझ्या जीवनाचा वैताग आलेला आहे. तसं आपलं महाराष्ट्र राज्य तर आत्महत्येच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. इथं कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांना आत्महत्या केलेली आहे. शेतकरी सर्वात आघाडीवर, कारण त्याला अनेक समस्याचा सामना करावा लागतो. तसेच चांगले चांगले क्लास वन अधिकारी यांनीसुद्धा आत्महत्या केलेल्या आहे आणि माझे पण विचार तसे वैतागून गेलेले आहे. मी सर कुठे सर असलो आणि मी तसे पुस्तकं लिहूनसुद्धा काढले, पण माझी प्रसिद्धी लोकांनी काही केली नाही, कारण लोकांना फार खूपते. आणि तसे डॉक्टर गुप्ते त्यासंबंधी मुलाखत घेत असतात, पण ते आपल्या भागात उपलब्ध नाही आहे. मग हे माझे लिखाण सर्व लोकांना खूपले, कारण त्यांना लोकसंख्या वाढीचा प्रश्न असतो. मग म्हणून माझे लिखाण असे एवढे मोठे लिहिलेले पुस्तकं पडलेले आहे कैर कचऱ्यात, पण त्याचे प्रसिद्धी व्हायला आजकाल तयार नाही. ते असू द्या हो सर कुठे सर, आजकाल सर्व पैशांचा उपयोग करून लोक आपली प्रसिद्धी करून घेतात. ज्या नाही तेवढ्या लोकांना पार्ट्या देऊन काही पैशाचा वापर करून आपल्या प्रसिद्धी जगतात येतात आणि त्याचा वापर तुम्ही करू शकले नाही असे मला वाटते. कारण मी मानसिक समस्या बचा निवारण कोणत्याही क्षेत्राची असो, पण कुठे काहीतरी कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कमी पडले असे मला वाटते. हो सर, आजकाल अनेक आश्चर्यकारक घटना आम्ही पेपरमधून लिहितो. अनेक प्रकारच्या घटना अशा घडतात. कोणी कोणाच्या वैतागामुळे, कोणी आर्थिक विवंचनेने आणि कोणी त्रासलेल्या जीवनामुळे असे अनेक प्रकारचे आत्महत्येचे प्रकार घडतात आणि ते आम्ही रोज लिहायचे काम करतो पत्रकारातून. अशा लिहून काढलेल्या घटनेमुळेच आम्हाला लोकांची मानसिकता समजते डॉक्टर साहेब. आणि सर कुठे सर, आणि तुम्हाला पण सांगतो, असे रोज आश्चर्यकारक घटना लिहून काढायला मिळते आम्हाला. त्याच्यामुळे आमची मानसिकता पहिले सुदृढ झालेली आहे. आणि तुम्ही एकटे राहता या आश्चर्यामुळेच आम्ही तुम्हाला होऊन स्वतः तुमची मुलाखत घ्यायसाठी इथे उपस्थित झालो. ते तुम्ही कोणते बी पत्रकार नाही येऊ द्या तुमची मुलाखत घ्यायसाठी, पण आम्ही आज तुमची मुलाखत घेऊनच प्रसिद्ध करणार. आजकाल तसे लोक पेपरमध्ये वाचत नाही, यूट्यूब पाहतात. हे यूट्यूब पाहिले सर्व विद्यार्थी, शेतकरी, सर्व कर्मचारी वर्ग यांना दिसतील. त्यामुळे ते त्यांच्या आत्महत्येचे प्रकार थांबतील आणि कोणी कोणाची या जमान्यात फिकीर करायला तयार नाही. कोणी काही तुम्ही तुमचे बघा, कसंही करा आणि तसंही राहा, कोण कोणाची पर्वा करणार आहे या जमान्यात. आता तुमचे सर्व
मुलाखत प्रसिद्ध झाली म्हणजे सर्वांना फायदा होईल. बरं झालं तुम्ही नवखे पत्रकार आहात. तुमची पण सर्व मुलाखत मला पण कळते. तुमचे विचार मानसिकतेचे, तुमची मानसिकता बरोबर सुदृढ आहे याबद्दल काही शंकाच नाही. तरी आपण सरकुटे सरांच्या बाबतीत विचार करू आणि त्यांचे विचाराचे समोपचार करू. ते समोपचार केंद्र तुला कुठे बिहरले, पण त्याचा लोक कुठं शोध घेतील आणि कुठं बघतील. हो डॉक्टर साहेब, सर कुठे सरांचे यूट्यूब चॅनेल 2018च्या सुरुवातीला तयार झाले, पण ते प्रसिद्ध होऊ शकले नाही कारण तेच मानसिक समस्येने त्रस्त आहे. त्यांनी आत्महत्येच्या विचारावर मार्मिक उपाय असे छान पुस्तक लिहून काढले, पण त्यांची प्रसिद्धी होऊ शकली नाही. पण त्यांची मानसिकता खर्च करण्याच्या बाबतीत, पत्रकार लोकांना चहा पाणी बाळगण्याच्या बाबतीत कमी पडलेली दिसते. त्यामुळे ते प्रसिद्धी शोधात आलेले नाही. नाहीतर आपला विदर्भ म्हणजे सगळ्या बाबतीत अग्रेसर आहे. पण ह्यांना सरकुटे सरांना कोणी सहकार्य केलेले दिसत नाही. यांचे सर्व खरे असले तरी सर्व खोटे होऊन बसले. सर्व साहित्य तसेच पडून आहेत असे मला कळले. त्यामुळे सरकुटांचे सरांचे विचार हे पुढे आपण घेऊन जाऊ आणि त्यांना पण मानसिकतेतून वाचवून आधार देऊ, मानसिकतेचा आधार देऊ. सरकुटे सर, तुम्ही लोकांसमोर व्यक्त झालेले दिसत नाही. तुम्ही मला व्यक्त होण्यासाठी बोलावले, आजपर्यंत का नाही बोलावले? हे आपण आपली मानसिकता कशीही असो, पण लोकांसमोर व्यक्त झाल्याशिवाय, आपल्या भावना प्रकट केल्याशिवाय हे लोकांना कळू शकत नाही. याचा शोध मला फार वर्षापूर्वी लागलेला आहे. तुम्ही तुमचे विचार काही साधारण असले तरी तुम्ही व्यक्त झालेच पाहिजे, आणि तुम्ही व्यक्त नाही झाले म्हणून पण तुम्हाला प्रसिद्धी भेटू शकली नाही असे मला वाटते. आणि खरोखरच तेच कारण असायला पाहिजे. अगदी बरोबर डॉक्टर साहेब, तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा बोलले. सरकुटे सरांचे विचार जरी चांगले असले, परंतु त्यांचे फॅमिलीचे वातावरण त्यांना तसे मिळू शकले नाही. त्यांचा बॅकग्राऊंड फॅमिलीचा साध्या सरळ लोकांचा होता असे मला पण कळले. ते बी त्यांचे मानसिकतेचे समाधान करू शकले नाही, कारण त्यांची मानसिकता काहीतरी चांगले करण्याची पहिल्यापासून होती, पण तशी त्यांना साथच मिळू शकली नाही. हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सरकुटे सर असे मानसिकतेच्या आजारात सापडलेल्या दिसतात. पहिला मुद्दा तर आर्थिक समस्या असला पाहिजे. त्यांची आर्थिक समस्या फार कमतरतेची होती, त्यामुळे ते उपभोग करून घेऊ शकले नाही. कारण सरकुटे सरांना पण नोकरी होती, त्यांनी ती सोडली आणि नंतर शेतकरी जीवनाला लागले. ज्यांनी शेतकरी जीवन सोडून नंतर ते साहित्यिक झाले. साहित्यिक होऊन आता त्यांना पुढे प्रसिद्धी भेटू शकत नाही, कारण त्यांची प्रतिमा तशी बनू शकली नाही. कारण ते पैशाच्या अभावी ते मानसिक गर्तेत सापडलेले आहे. व पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण फार छान बोलले बरं. कारण कोणताही एकटा मनुष्य आपला देश सांभाळू शकणार नाही. हे सर्व मित्रमंडळी बनूनच पहिले घर तयार होते, नंतर गाव तयार होते, गावानंतर तालुका तयार होते, तालुक्यानंतर जिल्हा तयार होते. आणि या बाबतीत मला पुष्कळ काही या समाजासाठी करायचे आहे. आणि एक एक प्रकारचे नाटक कसे कसे तयार होतात याचा मला मानसिकतेतून सर्व विचार मी केलेले आहे. आणि तसे नाटक आता मी तयार करण्याच्या तयारीत आहे. म्हणून आता तुमचे मुलाखत माझ्या फायद्याची ठरेल. आणि तुमचे मानसोपचार पण मला झाल्यासारखे वाटते, कारण तुमच्यासारखे मित्रमंडळी मला कोणी बोलायला भेटले नाही आजपर्यंत. आपले मी फार फार आभार मानतो. तुम्ही एवढ्या वेळेस बोलून चालणार नाही सरकुटे सर. तुम्ही अजून काही सांगा. तुमच्या समस्या किती आहेत. तुमच्या सर्व समस्याचे समाधान करूनच आपण तुम्हाला आधार देऊ. आणि तुमचे सर्व विचार आता व्यक्त करीत जा आणि लिहितसुद्धा जा. तुमच्या मनात काही असे अनेक चांगले प्रकार असतील, हे तुमचे समस्येचे आम्ही सर्व समाधान करून टाकू. सरकुटे सरांच्या समस्येचे बरेच निवारण झालेले दिसते. आता
आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करा. आत्मउद्धार आमच्या चॅनलचे नावच असे आहे. आम्ही कोणताही वैतागलेला आत्मा असेल त्याचा उद्धार आम्ही करून टाकू. आमचे यूट्यूब बघत राहा आणि नवीन नवीन माहिती उपचार ऐकत राहा. कशा प्रकारे आपला जीव वाचला पाहिजे. नुसती आत्महत्याच नाही तर नैसर्गिक संकट, अचानक होणारे रोगराई, उत्पन्न होणारे बिमाऱ्या, कोणी अचानक होणारी भानगड, या समस्येच्या सर्व समस्येतून वाचण्यासाठी आत्महत्येला विचारावर मार्मिक उपाय आहे आत्मोद्धार हे चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि सरकुटे सरांना सहकार्य करा. त्यांनी एक चांगला रोल तयार करून समाज प्रबोधन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही पण त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणार आहे.